फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ला केला. इराणच्या सुप्रीम लीडरला संपवलं. आता यानंतर इराण शरण येईल अशी अपेक्षा अमेरिकेला होती, पण इराण अधिक ताकदीनं पुढे आलाय. ऑपरेशन ट्रूथफुल प्रॉमिस 4 अंतर्गत मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या अनेक लष्करी तळांना इराणनं लक्ष्य केलेलं आहे. अमेरिकेच्या महत्त्वाच्या एअर बेसेसवरती इराणनं मिसाईल्स आणि ड्रोनद्वारे हल्ले केलेत. यात मध्य पूर्वेतल्या अमेरिकेचा सगळ्यात मोठा एअरबेस अल उदेद, अल दफ्रा, द रॉक, मुवाक्वाफ अल साल्ती तसंच बहरीनच्या जुफेर भागातील एअर बेसेसवर सुद्धा हल्ले करण्यात आले. मुळात कतार, कुवेत, युएई, बहरीन आणि सौदी अरेबिया यांच्यासारख्या देशांमध्ये सुद्धा अमेरिकेचे मिलिटरी बेसेस ऍक्टिव्ह का आहेत, तर या बेसेसच्या माध्यमातून अमेरिका या भागातल्या घडामोडींवर सातत्यानं लक्ष ठेवून असते. पण कतार सोबतच मिडल ईस्ट मध्ये अमेरिकेचे मिलिटरी बेसेस आणखी कुठे कुठे आहेत, त्यांचं महत्त्व काय, इराणला काउंटर करण्यासाठी त्यांचा कसा उपयोग होऊ शकतो, सगळ्याची माहिती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी इराणनं जिथं हल्ला केला त्या मध्य पूर्वेतल्या अमेरिकेचा सगळ्यात मोठा एअरबेस कतारच्या अल उदेद बाबत जाणून घेऊयात. अल उदेद हा पश्चिम आशियातला अमेरिकेचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा एअरबेस आहे. हा एअरबेस कतारची राजधानी दोहा पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. कतारनं याला 1996 साली स्वतःच्या वापरासाठी बनवलं होतं. 2000 सालापासून इथं अमेरिकन फौजांचं आगमन सुरू झालं. त्यानंतर 2002 साली दोन देशांमध्ये पहिली अधिकृत डिफेन्स डील झाली. जानेवारी 2024 मध्ये झालेल्या डीलनुसार अमेरिकेला पुढच्या 10 वर्षांसाठी हा एअरबेस वापरण्याची परवानगी मिळालेली आहे. अल उदेद एअरबेस हा अमेरिकन एअर फोर्सच्या मिडल ईस्ट कमांडचं सेंटर म्हणून ओळखला जातो. या एअरबेसवरनं तब्बल 21 देशांमध्ये रिअल टाइम एअर स्ट्राईक कंट्रोल करता येतो. पश्चिम आशियात म्हणजे मिडल ईस्ट मध्ये अमेरिकेचे जवळपास 40,000 इतके सैनिक आहेत. यापैकी 8 ते 10,000 सैनिक इथं कायम तैनात असतात. या एअरबेसवरनं अमेरिकेनं अफगाणिस्तान, इराक, सिरिया आणि यमन पर्यंत ऑपरेशन्स राबवलेली आहेत. या एअरबेसचं वैशिष्ट्य म्हणजे इथे एकाच वेळी 120 एअरक्राफ्ट उभे राहू शकतात. यावरूनच याचं महत्त्व लक्षात येतं. हा एअरबेस पर्शियन आखाताच्या जवळ आहे, त्यामुळे इराणचा सामना करण्यासाठी सुद्धा तो महत्त्वाचा ठरतो. मिडल ईस्ट मधला अमेरिकेचा पुढचा महत्त्वाचा मिलिटरी बेस हा कुवेतमध्ये आहे. कुवेतमध्ये अमेरिकेचे एकूण 3 बेसेस आहेत. या बेसेसवर त्यांचे जवळपास 13,000 सैनिक तैनात आहेत. कुवेतमधला अमेरिकेचा पहिला मिलिटरी बेस आहे कॅम्प अरिफजान. इथं US आर्मी सेंट्रलचं फॉरवर्ड मुख्यालय आहे. दुसरा बेस आहे कॅम्प बुहेरिंग. याला 2003च्या इराक युद्धादरम्यान बनवण्यात आलं होतं. तर तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाच्या एअरबेसचं नाव आहे अली अल समेल. हा एअरबेस इराकच्या बॉर्डर पासून फक्त 40 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. इथनं अमेरिकन फौजांसोबतच कुवेतची एअर फोर्स सुद्धा या ठिकाणी ऑपरेट करते. हा एअरबेस तसा एकाकी आणि खडकाळ भूभागात आहे. यामुळे त्याला द रॉक असंही म्हटलं जातं. युद्ध काळात रसद पोहोचवण्यासाठी आणि एअरलिफ्ट ऑपरेशन्स राबवण्यासाठी हा एअरबेस अत्यंत महत्त्वाचा आहे. इराक किंवा सिरियामध्ये जर युद्ध भडकलं तर या एअरबेसवरनं सैन्याची आणि शस्त्रांची जलद मदत पुरवली जाते. सद्दाम हुसेनच्या राजवटीत इराकनं जेव्हा 1990 साली कुवेतवरती हल्ला केला होता, तेव्हा त्याला या एअरबेसवरती नियंत्रण मिळणं खूप अवघड गेलं होतं. आता यावरूनच याचं धोरणात्मक महत्त्व लक्षात येतं. मिडल ईस्टमध्ये अमेरिकेचा आणखी एक मोठा एअरबेस UAE मध्ये आहे. अल दाफ्रा असे या एअरबेसचं नाव आहे. हा एअरबेस राजधानी अबुधाबीच्या दक्षिणेला आहे. इथं अमेरिका आणि UAEची एअर फोर्स मिळून काम करते. अमेरिकेनं मध्य पूर्वेत आयसिस विरुद्ध जे मिशन राबवलेलं ते या एअरबेसवरनंच ऑपरेट करण्यात आलं होतं. इथं अमेरिकेचे जवळपास 3,000 सैनिक आहेत. अल दाफ्रा इथं गल्फ एअर वॉरफेअर सेंटर आहे, जिथं दरवर्षी 2,000 जणांना ट्रेनिंग दिलं जातं. अल दाफ्राचं लोकेशन असं आहे की इथनं पर्शियन आखात आणि ओमानचा आखात या दोन्हींवरती लक्ष ठेवता येतं. तसंच हा एअरबेस स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजला अगदी लागून आहे. त्यामुळे यावरती ज्याचं कंट्रोल असतं त्याला स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजचा ऍक्सेस मिळतो असं म्हटलं जातं. त्यामुळे अमेरिकेसाठी याचं प्रचंड महत्त्व आहे. इथं अमेरिकेचे F-35 आणि इतर सर्व्हिलन्स एअरक्राफ्ट तैनात आहेत. UAE मध्येच दुबईच्या जवळ अमेरिकेचं जेबेल अली हे बंदर आहे. हे लष्करी तळ नाही, पण इथं अमेरिकन जहाजं नांगर टाकतात. मिडल ईस्ट मधलं हे अमेरिकेचं सगळ्यात मोठं बंदर आहे. आता यानंतर मिडल ईस्ट मधला अमेरिकेचा पुढचा महत्त्वाचा मिलिटरी बेस आहे तो सौदी अरेबियात, ज्याचं नाव प्रिन्स सुलतान एअरबेस असं आहे. हा एअरबेस सौदी अरेबियाची राजधानी रियादपासून 60 किलोमीटरवर अंतरावर आहे. अमेरिका सौदी सरकारसोबत मिळून इथूनच एअरक्राफ्ट आणि मिसाईल डिफेन्स सिस्टीम ऑपरेट करते. इथं UAE एअर डिफेन्स सिस्टीम आणि थाड सारखे अमेरिकन मिसाईल्स तैनात आहेत. 24च्या आकडेवारीनुसार इथं जवळपास 2300 अमेरिकन सैनिक तैनात आहेत. हे सैनिक मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या लष्करी कारवायांदरम्यान सौदी सरकारशी समन्वय साधण्याचं काम करतं. इराण सौदी अरेबिया विरुद्ध यमनमधल्या हुती बंडखोरांच्या माध्यमातून प्रॉक्सी वॉर चालवतं.
या हल्ल्यांना रोखण्याचं आणि त्यांच्यापासून सौदीमधल्या तेल प्रकल्पांचं संरक्षण करण्याचं काम या मिलिटरी बेसद्वारे केलं जातं। अशा प्रकारे अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या आपापसातल्या संबंधांसाठी हा एअरबेस अत्यंत महत्त्वाचा आहे। पण या एअरबेसच्याच काही ठिकाणी इराणने हल्ला केल्याचं सुद्धा सध्या सांगितलं जात आहे। अमेरिकेचा या भागातला पुढचा महत्त्वाचा मिलिटरी बेस हा इराकमध्ये आहे। इराकमध्ये अमेरिकेचे 2 बेसेस आहेत, जिथे एकूण 2500च्या आसपास सैनिक हे तैनात आहेत। अमेरिकेचा इराकच्या अंबार प्रांतात ऐन अल असद नावाचा एअरबेस आहे। हा एअरबेस नाटो मिशन आणि लॉजिस्टिकचं महत्त्वाचं केंद्र आहे। अल असद हे अमेरिका आणि इराकी सैन्याच्या जॉईंट ऑपरेशन्सचं सेंटर आहे। आयसिस विरुद्धच्या कारवायांसाठी या एअरबेसचा वापर करण्यात आला होता, पण हा एअरबेस इराणच्या जवळ आहे, ज्यामुळे ते इराणच्या हल्ल्यांचा धोकाही असतो। इथे इराणनं 2020 साली हल्ला केलेला अल असद सोबतच अमेरिकेचा इराणमध्ये एरबिल हा आणखी एक एअरबेस आहे, जो उत्तर इराकच्या कुर्दिस्तान या प्रांतात आहे। हा एअरबेस अमेरिकन फौजांचं ट्रेनिंग, इंटेलिजन्स आणि लॉजिस्टिक याचं सेंटर आहे। मिडल ईस्ट मध्ये अमेरिकेचा जॉर्डनमध्ये सुद्धा मिलिटरी बेस आहे। हा बेस जॉर्डनच्या अजराक प्रांतात आहे, ज्याचं नाव मुवक्काफ अल साल्टी असं आहे। तो जॉर्डनची राजधानी अमानपासून ईशान्येला 100 किलोमीटरवर अंतरावर आहे। या एअरबेसवरती 3800च्या आसपास अमेरिकन सैनिक तैनात आहेत। या एअरबेसवर अमेरिका आणि जॉर्डनच्या फौजांचं संयुक्त ट्रेनिंग चालतं। सिरिया आणि इराक मधल्या आयसिसच्या दहशतवाद्यांना काउंटर करण्यासाठी हा एअरबेस महत्त्वाचा आहे। गेल्या वर्षी इथे इराण समर्थक गटांच्या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे 3 सैनिक मारले गेले होते। यानंतर सिरियामध्ये सुद्धा अमेरिकन सैन्य तैनात आहे। आयसिस विरुद्धच्या कारवायांचा भाग म्हणून अमेरिकेनं इथे आपले सैनिक तैनात केले होते। सिरियामध्ये अमेरिकेचा अल तन्फ हा मिलिटरी बेस आहे, पण गेल्या काही वर्षात अमेरिकेनं इथनं आपलं सैन्य कमी करायला सुरुवात केली आहे। सध्या इथं 1000च्या आसपास अमेरिकन सैनिक तैनात आहेत, पण येत्या काही महिन्यात त्यांची संख्या कमी करण्याचा अमेरिकेचा प्लॅन आहे असं म्हटलं जातं। अमेरिकेनं 2021 मध्ये अफगाणिस्तानातनं पूर्णपणे माघार घेतली होती। आता अमेरिकेला सिरियातनं सुद्धा हळूहळू माघार घ्यायची आहे असं म्हटलं जातं। आता हे झाले अमेरिकेचे मिडल ईस्ट मधले सगळे एअरबेसेस, पण या भागात अमेरिकेच्या नौदलाचा सुद्धा एक बेस आहे। हा नेव्ही बेस बहरीनमध्ये आहे। अमेरिकन नौदल 1948 पासून या बेसचा वापर करतंय। अमेरिकन नौदलाचा 5वा ताफा म्हणून इथं ऑपरेट होतो। त्याच्याकडे संपूर्ण आखाती प्रदेश, रेड सी, अरबी समुद्र आणि हिंदी महासागराच्या काही भागांची जबाबदारी आहे। या नेव्ही बेसवर जवळपास 9000 अमेरिकन सैनिक तैनात आहेत। या नेव्हल बेसचं लोकेशन याला धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं बनवतं। हे युएस नेव्हल फोर्सेस सेंट्रल कमांडचं मुख्यालय आहे। इथनं पर्शियन गल्फ आणि स्टेट ऑफ हार्म्यूजवर सुद्धा नियंत्रण मिळवता येतं। त्यामुळे ग्लोबल एनर्जी सप्लायसाठी हे नेव्हल बेस अत्यंत महत्त्वाचं आहे। आता मिडल ईस्ट मधले अमेरिकेचे हे सगळे मिलिटरी बेसेस आहेत, ज्यांची ताकद मोठी आहे। हे बेसेस अत्यंत मुक्याच्या ठिकाणी आहेत, जिथनं जगभरातल्या तेलाचा व्यापार चालतो। त्यामुळे या बेसेसच्या माध्यमातून अमेरिका या प्रदेशातलं राजकारण, मिलिटरी ऑपरेशन्स आणि व्यापार कंट्रोल करत असतं। या बेसेसवरनं अमेरिका पश्चिम आशियातल्या कुठल्याही देशावरती थेटपणे हल्ला त्यांना करता येतो। त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेकडे अमेरिकेचं विशेष लक्ष असतं। या बेसेसवर हल्ला केला तर तो अमेरिकेच्या मालमत्तेवरचा हल्ला मानला जातो आणि त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या युद्धामध्ये इराणनं या एअर बेसेसला टार्गेट केल्याचं दिसतं। बाकी तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? या युद्धामध्ये नेमकं पुढे काय होईल? अमेरिकेचे हे बेसेस खरंच संरक्षण करू शकतील का, की इराण या सगळ्या बेसेसला टार्गेट करत राहील? याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।